नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक PR फंड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण SP विषयातील प्रकरण 4चा अभ्यास या ठिकाणी आपण करत होतो। मागील व्हिडिओमध्ये आपण कर्जरोखे विक्रीमध्ये विक्री हा जो घटक आहे या घटकातील कंपनी कायदा 2013 नुसारच्या कायदेशीर तरतुदी ज्या दिलेल्या आहेत त्या कायदेशीर तरतुदीचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला होता। त्यामध्ये आपल्याला जवळपास कंपनीचे कर्जरोखे विक्री करत असताना कंपनी कायदा 2013 नुसार दिलेल्या ज्या 9 कायदेशीर तरतुदी आहेत त्या 9 कायदेशीर तरतुदीचं पालन करून तुमच्या कंपनीला त्या ठिकाणी कर्जरोख्याची विक्री करावी लागत असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत। त्यामध्ये आपल्याला त्यांनी दिलेला आहे की कर्जरोखे विक्री संबंधी कंपनी नियमन 2014 नियम 18 नुसारच्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। त्या कायदेशीर तरतुदीचा आपल्याला या ठिकाणी तर कर्जरोखे विक्री संबंधीच्या आपल्याला या ठिकाणी काही पुढील तरतुदी त्याने दिलेल्या आहेत। त्यामध्ये कंपनी नियमन 2014 नियम 18 नुसार आपल्याला काही कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। त्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करून आपल्याला या ठिकाणी कर्जरोख्याची विक्री आपल्याला त्या ठिकाणी करता येते। जेव्हा कंपनी सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करवण्याचं ठरवत असते त्यावेळेस तिला दिलेले जे नियम आहेत, दिलेले ज्या अटी आहेत, या अटीचं आणि नियमाचं पालन तिला या ठिकाणी करावं लागत असतं। ते नियम आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत। यामध्ये आपल्याला जवळपास 4 प्रकारचे नियम किंवा कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली कायदेशीर तरतूद त्यांनी दिलेली आहे सुरक्षित कर्जरोख्याचा कालावधी, की कंपनी ज्यावेळेस सुरक्षित कर्जरोखे विक्रीला काढणार आहे त्यावेळेस विक्रीला काढत असताना तिने जे सुरक्षित कर्जरोखे विक्रीला काढलेले आहेत त्या सुरक्षित कर्जरोख्याचा विक्रीचा जो कालावधी असतो तो ज्या दिवशी विक्री केलेली आहे त्या दिवसापासून 10 वर्षापर्यंत त्याचा सुरक्षित कालावधी असतो आणि या सुरक्षित कर्जरोख्याची मुदत फक्त आणि फक्त 10 वर्षाचीच असते। हे 10 वर्षे संपल्यानंतर तुमच्या कंपनीला त्या कर्जरोख्याची परतफेड ही त्या ठिकाणी करावी लागत असते। आणि जर का काही कंपन्या ह्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये असतील किंवा पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवलेल्या कंपन्या किंवा कंपनी व्यवहार मंत्रालय, केंद्र सरकार या रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेल्या काही फक्त कंपन्या कर्जरोख्याची विक्री हे 30 वर्षासाठी करू शकत असतात। ज्या कंपन्या पायाभूत आहेत, केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे, व्यवहार मंत्रालयाने परवानगी दिलेली आहे किंवा रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे, अशा कंपन्या 30 वर्षासाठी सुरक्षित कर्जरोख्याची त्या ठिकाणी त्या विक्री करू शकत असतात। अदरवाईज ह्या कंपन्या सोडून इतर कंपन्या फक्त आणि फक्त 10 वर्षासाठी सुरक्षित कर्जरोख्याची विक्री करू शकतात। ही आपल्याला पहिली कायदेशीर तरतूद या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर दुसरी कायदेशीर तरतूद त्यांनी दिलेली आहे स्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, की जी मालमत्ता आहे आपल्या कंपनीची जी स्थावर मालमत्ता आहे या स्थावर मालमत्तेवर बोजा निर्माण करून कंपनीनं या ठिकाणी कर्जरोख्याची विक्री करायची असते। आपण ज्यावेळेस प्रकरण 2 मध्ये कर्जरोख्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला त्यावेळेस कर्जरोखे विक्री करत असताना कंपनीला त्या ठिकाणी कुठली ना कुठली मालमत्ता त्या ठिकाणी तारण ठेवावी लागत होती आणि त्यानंतरच कंपनीला त्या ठिकाणी कर्जरोखे विक्री करता येत होते। तसं या कायदेशीर तरतुदीनुसार नियमन 2014 नुसार आपल्याला त्यांनी सांगितलं की कंपनीला तिच्या मालमत्तेवर किंवा तिच्या दुय्यम किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो व कर्जरोख्याची विक्रीचे संपूर्ण मूल्य व व्याज देण्यासाठी बोजा निर्माण केलेली कंपनीचं मूल्य तेवढं असलं पाहिजे। असं चालणार नाही त्या ठिकाणी की कर्जरोखे 1 लाखाचे तुम्ही विक्री केले आणि त्यांना ज्या मालमत्तेवर तुम्ही बोजा निर्माण करताय त्या मालमत्तेची किंमत फक्त 20,000च आहे, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चालणार नाही। ज्या रकमेचे कर्जरोखे तुम्ही विक्री केलेले आहेत त्याच रकमेचे त्याचा व्याजासह ती रक्कम जी निर्माण होणार आहे त्या रकमेची ती मालमत्ता त्या ठिकाणी असली पाहिजे। अशाच मालमत्तेवर तुम्हाला स्थिर बोजा निर्माण करता येणार आहे। आणि त्याचबरोबर जर का
केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं यांची हमी दिलेली असेल तर अशा कंपन्यांना कर्जरोखे विक्री करत असताना कुठल्याही प्रकारचा बोजा निर्माण करायची गरज नसते, अशी दुसरी कायदेशीर तरतूद आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर तिसरी कायदेशीर तरतूद त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती, की कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक तुम्हाला या ठिकाणी करावी लागते. मग कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक कशासाठी करायची आहे आणि कधी करायची, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक तुम्हाला करावी लागते. का, तर कारण कर्जरोखे माहितीपत्रक प्रसिद्धीच्या अगोदरच का, कारण की कर्जरोखे जे विश्वस्त आहे त्या ज्या विश्वस्ताबरोबर तुम्ही करार केलेला आहे त्या विश्वस्ताची माहिती तुम्हाला माहितीपत्रकामध्ये प्रसिद्ध करावी लागते, किंवा त्या माहिती जे प्रॉस्पेक्ट आहे त्या प्रॉस्पेक्टमध्ये ती माहिती तुम्हाला द्यावी लागते की कंपनीचे विश्वस्त कोण आहेत आणि कशा पद्धतीचे आहेत याचा पूर्णपणे नोंद ही तुम्हाला माहिती पुस्तकामध्ये करावी लागत असते. त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे की माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी कंपनीला कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करावी लागत असते व माहितीपत्रक किंवा मागणीपत्र प्रसिद्धी करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटपापासून 60 दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्त करार त्या ठिकाणी करावा लागत असतो. या करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या नियम आणि अटीचा समावेश त्या ठिकाणी केलेला असतो आणि कर्जरोखे विश्वस्ताची भूमिका त्यामध्ये स्पष्ट केलेली असते. ह्या अशा पद्धतीचा तिसरा नियम आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे की कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. आणि चौथा आणि शेवटचा कंपनी नियमन 2014 नुसारचा नियम त्यांनी सांगितला की कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, की कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करण्याचं काम नियमन 2014 नुसार तुम्हाला करावं लागतं, की कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नफ्यामधून कर्जरोखे परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड निधीची आवश्यकता असते, किंवा कर्जरोख्याची जर तुम्हाला परतफेड करायची असेल, जसं आपण दरवर्षी आपण पाहतो की मशिनरी आहेत, लँड आहेत, बिल्डिंग आहेत, यावर आपण डेप्रिशिएशन म्हणजे घसाऱ्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली असते, कारण ती मशीन कधी ना कधी निरुपयोगी होणार आहे आणि तिच्या जागी आपल्याला नवीन मशिनरी बसवावी लागणार आहे, त्यासाठी आपण ती तरतूद केलेली असते. तशाच पद्धतीचे कर्जरोख्याचीही आपल्याला कधी ना कधी म्हणजे 10 वर्ष असतील, 30 वर्ष असतील, 15 वर्ष असतील, या वर्षानंतर त्यांची परतफेड करावी लागते. म्हणून ती परतफेड करण्यासाठी कंपनीला दरवर्षी होणाऱ्या नफ्यामधून काही भाग हा कर्जरोखे राखीव निधीला तुम्हाला स्थलांतरित करावा लागतो आणि यामधून तुम्हाला कर्जरोख्याची परतफेड त्या ठिकाणी करावी लागते. जसं की देय असलेल्या कर्जरोख्याच्या मूल्याच्या कमीत कमी 25% रक्कम कंपनीला कर्जरोखे परतफेड निधी खात्यामध्ये राखून ठेवावी लागते व पुढील वर्षी 31 मार्चला ज्या कर्जरोख्याची परतफेड करावयाची असेल त्यासाठी कंपनीने प्रत्येक वर्षी 30 एप्रिलला कमीत कमी 15% रक्कम ही ठेव स्वरूपात ठेवावी लागते. अशी रक्कम फक्त आणि फक्त कर्जरोखे परतफेडीसाठीच वापरली जात असते. अशा पद्धतीच्या आपल्याला या ठिकाणी कंपनी नियमन 2014 नुसार नियम 8 नुसार आपल्याला या ठिकाणी तरतुदी त्यांनी सांगितलेल्या. यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढील जो सेबी आहे त्या सेबीनं काही नियम दिलेले आहेत, त्या सेबीच्या नियमांचं पालन करूनही कर्जरोख्याची विक्री करावी लागते. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला आपण भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ असं म्हणतो, जे की आपले प्रतिभूतीच्या विक्रीवर म्हणजे भाग असतील, कर्जरोखे असतील, या सर्वांवर ते नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. या सेबीनं कर्जरोखे विक्रीसंबंधी आपल्याला काही नियम त्यांनी घालून दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे नियम त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला नियम त्यांनी दिलेला आहे किमान अभिदान. किमान अभिदान म्हणजे काय, तर आपण 11वीला अभ्यासलेला आहे की आपण कंपनी स्थापनेच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थामध्ये आपल्याला ही एक अवस्था त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये, की किमान अभिदान. किमान अभिदान म्हणजे काय आहे, तर सेबीनं नियमन 2008 नियम 12 नुसार कंपनीने किमान अभिदानाची रक्कम जमवली पाहिजे. म्हणजेच किमान अभिदानाची रक्कम म्हणजे काय, तर व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी कंपनी नियम 2013 नुसार आपल्याला जी काही रक्कम ठरवून दिलेली आहे ती रक्कम तुम्ही त्या ठिकाणाहून मिळवलेली असली पाहिजे. त्या रकमेला आपण या ठिकाणी किमान अभिदान रक्कम असं म्हणतो. म्हणून सेबीनुसार सार्वजनिकरित्या कर्जरोख्याची विक्री करताना
कंपनीने 75% म्हणजे 10 कोटी ही किमान वर्गणी असली पाहिजे व किमान भांडवल मिळू शकले नाही तर कर्जरोखे विक्री बंद केल्याच्या तारखेपासून 12 दिवसाच्या आत कर्जरोख्याची जी मिळालेली रक्कम आहे ती रक्कम तुम्ही संबंधित गुंतवणूकदाराला परत केली पाहिजे। हे सेबीनं पहिला नियम या ठिकाणी सांगितला। दुसरा नियम त्यांनी सांगितला की जास्त मागणी राखून ठेवणे। मग जर का तुमच्या कर्जरोख्यांना जास्त मागणी आली असेल तर त्यासंबंधी सेबीनं नियमन सांगितलेलं आहे की जास्त मागणी राखून ठेवणे, ज्याला आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मग त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कर्जरोख्यांना जास्त मागणी आल्यास कंपनी कर्जरोख्याच्या मूळ किमतीच्या जास्तीत जास्त 100% किंवा माहितीपत्रकात नमूद रकमेइतकीच जास्त मागणी राखून ठेवू शकते। त्याच्यापेक्षा जास्तीचं कंपनीला या ठिकाणी निर्णय घेता येत नाहीत। त्यानंतर तिसरा नियम आपल्याला सेबीने दिलेला आहे ते म्हणजे हमीदार, की जनतेला कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी हमीदाराशी करार करू शकते। म्हणजेच मागणीपत्र किंवा माहितीपत्रकामध्ये हमीदाराच्या नियुक्तीचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो, ज्याला आपण विश्वस्त करार असं म्हणतो। या विश्वस्त कराराची तुम्हाला माहिती ही तुमच्या माहितीपत्रकामध्ये नोंदणी करावी लागते। आणि शेवटचं त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे पतश्रेणी किंवा नामांकन, की तुम्ही जे कर्जरोखे विक्री करणार आहात त्या कर्जरोख्याला कुठल्या ना कुठल्या एका बाजारपेठेमधून तुम्ही काय केलेलं असलं पाहिजे, त्याची पतश्रेणी निश्चित करून घेतलेली असली पाहिजे। व सेबीनुसार कंपनी जनतेला कर्जरोख्याची किंवा हक्क परिवर्तनात कर्जरोख्याची विक्री करत असेल तर कंपनीला एक किंवा अधिक संस्थांकडून पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे गरजेचं असतं व मागणीपत्र किंवा माहितीपत्रकात त्याचा उल्लेख करावा लागत असतो। मग ही पतश्रेणी काय आहे तर पतश्रेणी संस्थेकडून पत जोखीम पडताळी दर्शवून कर्ज प्रतिभूतीची दिली जाणारी पतश्रेणी। अशा प्रकारच्या संस्था ह्या बाजारपेठेमध्ये असतात आणि या संस्थेकडून तुम्हाला या प्रकारची पतश्रेणी तुमच्या कर्जरोख्यांना प्राप्त करून घ्यावी लागत असते असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि याचबरोबर तुमचं जे कर्जरोखे विक्रीच्या कायदेशीर तरतुदी होत्या त्यामध्ये कंपनी कायदा 2013 नुसार, त्यानंतर कंपनी नियमन 2014 नुसार आणि सेबीचे नियम, या तीनही कायदेशीर तरतुदीचं पालन करून तुमच्या कंपनीला या ठिकाणी कर्जरोख्याची विक्री ही करावी लागत असते। मग कंपनी कर्जरोख्याची विक्री करत असताना या सर्व नियमांचं पालन करून कर्जरोख्याची विक्री करत असते। या पुढचा भाग आपल्याला लगेचच अभ्यासायचा आहे। त्यामध्ये तो भाग आहे आपला की कंपनी कर्जरोख्याची विक्री करत असताना कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच करावं लागत असतं। मग ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करण्याचं ठरवत असते त्यावेळेस तुमच्या कंपनीच्या चिटणीसाला कुठल्या पद्धतीची कार्य करावी लागतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। म्हणजेच कर्जरोखे विक्रीची जी कार्यपद्धती आहे ती नेमकी कशी असते हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे। मग ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करण्याचं दिलेल्या नियमांना धरून, कायदेशीर तरतुदींना धरून या ठिकाणी ती कर्जरोखे विक्री करण्याचं ठरवत असते त्यावेळेस तुमच्या चिटणीसाला काय करावं लागत असतात तर जवळपास 11 प्रकारची कार्ये या ठिकाणी पार पाडावी लागत असतात। त्यामध्ये पहिला आहे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करून घेणे, दुसरा आहे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे, तिसरा आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी, चौथा आहे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे, पाचवा आहे हमीदार करार आहे, सहावा आहे माहितीपत्रक प्रसिद्ध करणे आहे, सातवा आहे स्वतंत्र बँक खाते उघडणे आहे, आठवा आहे अर्ज रक्कम स्वीकारणे, नववा आहे संचालक मंडळाच्या सभा भरवणे, दहावा आहे कर्जरोखे प्रमाणपत्र देणे आणि शेवटचं आहे ते म्हणजे कर्जरोखे नोंदवहीत नोंद करणे। असे जवळपास 11 प्रकारची कार्ये कंपनीला कर्जरोखे विक्री करत असताना तुमच्या चिटणीसाला पार करावी लागतात। त्यामध्ये आज आपल्याला पहिलं या ठिकाणी कार्य पाहायचं ते म्हणजे संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करून घेणे, की ज्यावेळेस कंपनी, आपण पाहिलं की कंपनीचे कर्जरोखे विक्री करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कोणाला आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या कंपनीच्या संचालक मंडळालाच आहे किंवा ज्या संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या समितीलाच आहे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कंपनीचे कर्जरोखे विक्री करण्याचं ठरवत असता त्यावेळेस तुमच्या संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते आणि त्या सभेमध्ये जवळपास 6 प्रकारचे ठराव तुम्हाला मंजूर करून घ्यावे लागत असतात। त्यामध्ये पहिला ठराव आहे
तो म्हणजे विक्री केल्या जाणाऱ्या कर्जरोख्याचे जे प्रकार आहेत, त्याचबरोबर रक्कम आहे, विक्रीचे नियम आणि अटी हे तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्या ठरावामध्ये मंजूर करावं लागतात. आपण पाहिलेलं आहे की कर्जरोख्याचे जवळपास 8 प्रकार आहेत. त्यातील कोणत्या प्रकारचे कर्जरोखे आपल्याला विक्री करायचे आहेत, किती रकमेचे कर्जरोखे विक्री करायचे आहेत आणि ते विक्री करत असताना कुठले नियम आणि अटी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहेत, अशा पद्धतीचा पहिला ठराव तुमच्या चिटणीसाला संचालक मंडळाच्या सभेमधून मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर दुसरा ठराव आहे ते म्हणजे माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात मान्यता मिळवायची, की जे तुम्ही माहितीपत्रक तयार करणार आहात की जनतेला आव्हान करण्यासाठी जे तुम्ही माहितीपत्रक असेल किंवा मागणीपत्र असेल किंवा लेटर ऑफ ऑफरचे असेल, या प्रकारचे जे पत्र तुम्ही म्हणजे जनतेसाठी आव्हान देणार आहात, ते पत्राची मान्यता तुम्हाला संचालक मंडळाच्या सभेमध्ये घ्यायची आहे. तिसरं आहे कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्तीस मान्यता आणि तिच्या लेखी संमती मिळवायच्या आहेत, की कर्जरोखे विश्वस्ताच्या नियुक्त्या आपण पाहिलं अगोदरच सेबीच्या नियमानुसार तुम्हाला विश्वस्ताची नियुक्ती करावी लागते. मग ह्या कोणत्या विश्वस्ताच्या नेमणूक करायच्या, कारण मार्केटमध्ये अनेक कंपन्या या ठिकाणी कर्जरोखे विश्वस्ताच्या म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. मग त्यातील कोणत्या विश्वस्ताची आपल्याला नियुक्ती करायची आहे आणि त्यांची म्हणजे संचालक मंडळाची आपल्याला या ठिकाणी त्याच्यासाठी लेखी संमती घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं आहे कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देण्यासाठीचा ठराव त्या ठिकाणी संमत करून घ्यायचा आहे. आपण पाहिलं की कर्जरोखे सुरक्षित कर्जरोख्याची विक्री केली जात असते आणि सुरक्षित कर्जरोखे म्हणजे काय आहेत, अशा कर्जरोख्यांना कंपनीची एखादी स्थावर मालमत्ता काय केलेली असते, तारण म्हणून ठेवलेली असते. ती मालमत्ता या ठिकाणी त्या मालमत्ता बोजा निर्माण करण्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देण्यासाठीचा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाचवा आहे संचालक मंडळाची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची आहे. जर का तुम्हाला ठरवून दिलेल्या कर्जरोख्याच्या रकमेपेक्षा जास्तीची रक्कम जर का तुमच्या कंपनी उभारण्याची गरज असेल तर अशा वेळेस तुम्हाला कंपनीच्या सर्वसाधारण सभा या ठिकाणी बोलवाव्या लागत असतात. आणि या सर्वसाधारण सभेमध्ये कोण उपस्थित राहत असतं, तर कंपनीचे जे भागधारक आहेत त्या भागधारकांसमोर अशा पद्धतीचा ठराव मंजूर करून घ्यावा लागत असतो. आणि शेवटचा ठराव आहे तो म्हणजे अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. हे 6 प्रकारचे ठराव मंजूर करून तुमच्या चिटणीसाला त्या ठिकाणी घ्यावा लागत असतात. पहिल्या कार्यामध्ये संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करून घेण्यामध्ये हे 6 कार्य तुमचा चिटणीस त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर दुसरं कार्य आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा भरवणे. मग आता विशेष सर्वसाधारण सभा ही कोणाची भरवायची आहे, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की विशेष सर्वसाधारण सभा ही कंपनीच्या भागधारकाची सभा त्या ठिकाणी बोलवली जात असते. मग ही कशासाठी बोलवायची आहे, तर संचालक मंडळाच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेत वाढ करायची असेल तर भागधारकाची विशेष सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी बोलवावी लागते आणि त्या सभेमध्ये विशेष असा ठराव तुम्हाला त्या ठिकाणी संमत करून घ्यावा लागतो. कारण आपण पाहिलं कंपनीचे मालक कोण आहेत, तर कंपनीचे मालक हे भागधारक असतात. संचालक मंडळ हे त्यांनी निवडून दिलेले म्हणजेच भागधारकाचे प्रतिनिधी असतात. त्यामुळं मालकाला विचारल्याशिवाय किंवा मालकांची मंजुरी मिळाल्याशिवाय कुठलंही डिसिजन संचालक मंडळाला कुठलाही निर्णय संचालक मंडळाला या ठिकाणी घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की विशेष सर्वसाधारण बोलवायचे आहे. कशासाठी, जर का तुम्हाला कर्जावर रक्कम वाढवायची असेल तर. त्यानंतर तिसरं कार्य आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करायची आहे. कशाची, तर तुम्ही कंपनीचे कर्जरोखे विक्री करणार आहात अशा पद्धतीची तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करावी लागणार आहे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे. एक लक्षात ठेवायचं, कंपनी संबंधीचा कुठलाही निर्णय तुम्ही घेत असाल तर त्या निर्णयाची पहिली नोंद तुम्हाला कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे ही करावी लागत असते. मग जर का तुम्ही कर्जरोखे विक्री करत आहात तर त्यावेळेस तुमच्या संचालक मंडळाच्या सभेनंतर 30 दिवसाच्या आत तुमच्या कंपनीच्या चिटणीसानं कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे अशा पद्धतीच्या विशेष ठराव माहितीपत्रकाची प्रत त्या ठिकाणी नोंदवली गेली पाहिजे. हे तिसरं कार्य आपल्याला त्यांनी सांगितलं की कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करायची की संचालक मंडळाची सभा झाली तेव्हापासून 30 दिवसाच्या आत.
त्यानंतर चौथा आहे पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवायचं आहे, की कंपनीनं तुमच्या पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवायचं आहे. ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करणार आहे त्यावेळेस कर्जरोखे विक्री संबंधीचं आपण पाहिलं की मार्केटमध्ये पतसंस्था ज्या आहेत, पतश्रेणी देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यातील एक किंवा एकपेक्षा जास्त कुठल्या एक किंवा एकपेक्षा जास्त पतश्रेणी संस्थेकडून आपल्या कर्जरोख्यासाठी पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणं अत्यंत गरजेचं असतं आणि पतश्रेणीचा उल्लेख माहितीपत्रक किंवा मागणी पत्रकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागत असतो. असं आपल्याला सेबीनंच त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की सेबीच्या नियमानुसार कुठल्या ना कुठल्या एक किंवा एकपेक्षा जास्त पतश्रेणी संस्थेकडून आपल्याला त्या ठिकाणी पतश्रेणी प्राप्त करून घ्यावी लागत असते. हे एक चौथं कार्य तुमच्या चिटणीसाला करायचं. त्यानंतर हमीदाराशी करार करायचा. नंबर 5चं कार्य की जे कंपनीचे हमीदार आहेत त्या हमीदारासोबत तुम्हाला या ठिकाणी करार करायचा आहे. कशासाठी? तर कर्जरोख्याच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्जरोखे विक्री हमीदारासोबत करार करावा लागतो. आपण पाहतो की कंपनीने जर कर्जरोखे विक्रीला काढले तर ते सगळेच कर्जरोखे विक्रीला जातील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत नाही, किंवा काही कर्जरोखे विक्रीलाही जाणार नाहीत. मग त्या कर्जरोख्याचं काय करायचं? तर अशा प्रकारचे जे कर्जरोखे हमीदार आहेत अशा हमीदाराला कंपनी ते कर्जरोखे विक्री करत असते आणि त्यांच्या माध्यमातून कंपनीला लागणारं जे कर्जाऊ भांडवल आहे ते त्या ठिकाणी ती प्राप्त करत असते. त्यासाठी तुमच्या चिटणीसानं नंबर 5ला काम करायचं की हमीदारासोबत करार करायचा आहे. कर्जरोखे विक्री हमीदारासोबत करार करायचा. नंबर 5ला आहे माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं आहे. माहितीपत्रक कशासाठी प्रसिद्ध करायचं आहे? तर जनतेला कर्जरोखे खरेदी करण्यासंबंधीचं एक प्रकारचं आव्हानच त्या ठिकाणी करायचं आहे. मला सांगा, तुमच्या कंपनीचे कर्जरोखे विक्रीला आहेत हे केव्हा कळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही एखादं माहितीपत्रक, एखादं प्रॉस्पेक्ट जोपर्यंत तुम्ही काय करत नाहीत, प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत जनतेला या ठिकाणी समजणार नाही. आता तुमच्या घरी का कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आहे बा, केव्हा कळणार आहे? ज्यावेळेस तुम्ही आता तुमच्या घरी लग्न ठरलेलं आहे असं समजा. मग तुमच्या घरी लग्न ठरलेलं आहे हे केव्हा कळणार आहे लोकांना? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या पत्रिका वाटप कराल त्याच वेळेस तुमच्या इथं या तारखेला अशा पद्धतीने लग्न आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ठरणार. तसंच कंपनीने कर्जरोखे विक्रीला काढलेले आहेत हे केव्हा कळणार आहे? तर ज्यावेळेस कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करेल त्याच वेळेस लोकांना कर्जरोखे विक्रीसंबंधीचं माहिती कळणार आहे. त्यामुळं 6 नंबरला तुमच्या चिटणीसानं माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याचं काम करायचं आहे. जर का खाजगीरित्या भांडवल उभारणी करताना मागणी पत्रे आणि हक्क विक्रीसाठी कंपनीला ऑफर लेटर प्रसिद्ध करावे लागत असते. जर का कंपनी सार्वजनिक पद्धतीने कर्जरोखे विक्री करत असेल तर तिनं माहितीपत्रक प्रसिद्ध करायचं, आणि जर का कंपनी खाजगीरित्या कर्जरोख्याची विक्री करत असेल तर त्यावेळेस तिनं काय करायचं आहे? मागणीपत्र किंवा ऑफर लेटर प्रसिद्ध करायचं आहे. अशा पद्धतीनं तुमच्या चिटणीसानं नंबर 6ला कार्य करायचं. नंबर 7ला स्वतंत्र बँक खाते उघडायचं आहे, की कर्जरोख्याची जी विक्री करायची आहे आणि कर्जरोखे विक्रीचे जे अर्ज आहेत त्या अर्जासोबत जे माहितीपत्रक तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे त्या माहितीपत्रकासोबत कर्जरोखे खरेदी संबंधीचा अर्ज तुम्ही दिलेला आहे, आणि तो अर्ज ज्या ज्या व्यक्तींना इच्छा असेल अशा गुंतवणूकदारांना तो अर्ज भरून द्यायचा, आणि त्या अर्जासोबत जी रक्कम आलेली आहे ती रक्कम नेमकी कुठं ठेवायची? तर त्यासाठी तुमच्या चिटणीसानं स्पेशल खातं उघडून घ्यायचं, स्वतंत्र खातं उघडायचं. कोणत्या नावानं? तर कर्जरोखे विक्री खाते या नावानं या ठिकाणी तुमच्या शेड्यूल बँकेमध्ये स्वतंत्र खातं उघडायचं आहे, की अर्जदाराकडून जे अर्ज शुल्क येणार आहे ते अर्ज शुल्क जमा करण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी कंपनीला शेड्यूल बँकेत स्वतंत्र बँक खातं त्या ठिकाणी उघडावं लागणार आहे. त्यानंतर 8वं कार्य त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे अर्ज रक्कम स्वीकारणे, की माहितीपत्रक किंवा मागणीपत्रात उल्लेख केलेल्या कालावधीत अर्जदाराला अर्ज शुल्कासह अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो, की जी आता जो पहिला इन्स्टॉल आहे किंवा उरलेली जी रक्कम आहे, तुम्ही सुरुवातीची रक्कम ही तुम्ही कर्जरोखे अर्जदारासमोर या ठिकाणी मिळवलेली आहे, आणि जी उरलेली रक्कम आहे ती रक्कम तुम्ही या ठिकाणी आता तुमच्या चिटणीसानं ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या गुंतवणूकदारांना कर्जरोख्याचं वाटप झालेले आहे अशा
या गुंतवणूकदाराकडून उरलेली जी रक्कम आहे ती अर्ज शुल्कासोबत भरून घेण्याचं काम तुमच्या चिटणीसानं या ठिकाणी करायचं आहे. आणि 9 नंबरला तुमच्या चिटणीसानं या ठिकाणी परत एक काम करायचं आहे, ते म्हणजे संचालक मंडळाची सभा घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आता परत या ठिकाणी आता पहा, सुरुवातीला एक संचालक मंडळाची सभा घेतली, आता परत 9व्या नंबरला एक तुमच्या चिटणीसानं संचालक मंडळाची सभा घ्यायची. कशासाठी घ्यायची? तर कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्जरोखे वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी व त्यास मान्यता घेण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बोलवायची विद्यार्थी मित्रांनो. की तुमचे जे कर्जरोखे विक्रीची मुदत आहे ती मुदत संपली, त्यानंतर कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत जे विचार विनिमय, जे तुमच्या कंपनीमध्ये कर्जरोखे खरेदीबाबतचे जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जावर विचार विनिमय, नेमकं कोणाला किती कर्जरोखे द्यायचे, काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, या संबंधीची सर्व विचार विनिमय करण्यासाठी आणि त्या कर्जरोखे विक्रीला मान्यता देण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची तुम्हाला तुमच्या चिटणीसाने या ठिकाणी सभा बोलवली पाहिजे व कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्यासाठी त्यांची मान्यता घेतली पाहिजे. कारण आपण पाहिलं की कंपनीला कर्जरोखे विक्री करायची असल्यास कंपनीला कर्जरोखे विक्री करत असताना कर्जरोखे धारकांना कंपनीची कुठली ना कुठली मालमत्ता त्या ठिकाणी तारण म्हणून द्यावी लागत असते. अशा पद्धतीचा बोजा निर्माण करण्यासाठी आणि त्यावर विचार विनिमय करण्यासाठी 9 नंबरला तुमच्या चिटणीसाने या ठिकाणी संचालक मंडळाची सभा बोलवली पाहिजे. आणि शेवट नंबर 10ला आहे कर्जरोखे प्रमाणपत्राचं वाटप. जसं आपण पाहिलं की भागधारकांना भागाचा पुरावा म्हणून आपण त्या ठिकाणी भाग प्रमाणपत्र देत होतो, तसं कर्जरोखे धारकांना कर्जरोख्यांचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी कर्जरोखे प्रमाणपत्र देत असतो. आणि हे कर्जरोखे प्रमाणपत्र किती दिवसात दिलं पाहिजे आणि कसं दिलं पाहिजे? तर अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत कंपनीला कर्जरोख्याच्या वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. की कर्जरोख्याचा अर्ज मिळाला आणि त्या अर्जाबरोबरची शुल्क आपल्याला मिळाली, त्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीला कर्जरोख्याचं वाटप करायचं आहे. म्हणजेच कर्जरोख्याची कार्यपद्धती पूर्ण करायची आहे. आणि ज्या दिवशी कर्जरोख्याची वाटपाची कार्यपद्धती पूर्ण झालेली आहे तिथून 6 महिन्याच्या आत कर्जरोखे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कर्जरोख्याचं वाटपाची कार्यपद्धती पूर्ण झाल्यापासून 6 महिन्याच्या आत संबंधित कर्जरोखे धारकाला कर्जरोखे प्रमाणपत्र हे तुम्ही दिलंच गेलं पाहिजे. आणि शेवटचं आहे कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद करायची आहे तुमच्या चिटणीसाला. की कर्जरोखे नोंदवहीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे. म्हणजे संचालक मंडळाने कर्जरोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला 7 दिवसाच्या आत कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद कराव्या लागतात. जर कर्जरोख्याची विक्री डेमॅट पद्धतीने केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद करण्याची गरज या ठिकाणी राहणार नाही. जर का तुम्ही भौतिक स्वरूपामध्ये तुम्ही कर्जरोख्याचं वाटप केलं असेल तर कर्जरोख्याचं वाटप झाल्यानंतर आणि चिटणीसानं मान्यता दिल्यापासून 7 दिवसाच्या आत तुमच्या चिटणीसानं कर्जरोखे नोंदवहीमध्ये त्या ठिकाणी नोंद करायची आहे. आणि जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने कर्जरोख्याची विक्री करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कर्जरोखे नोंदवहीमध्ये नोंद करण्याची गरज राहणार नाही. मग यामध्ये काय काय असतं कर्जरोखे नोंदवहीमध्ये? कर्जरोखे नोंदवहीमध्ये ज्या व्यक्तीने कर्जरोखे खरेदी केलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव, किती कर्जरोखे खरेदी केलेले आहेत, कोणत्या प्रकारचे कर्जरोखे खरेदी केलेले आहेत, त्यांचा व्याजाचा दर काय आहे, त्याचबरोबर यांची मुदत कधी संपणार आहे आणि कंपनीची कुठली मालमत्ता या ठिकाणी तारण म्हणून ठेवलेली आहे, अशा पद्धतीचा उल्लेख या कर्जरोखे नोंदवहीमध्ये दिलेला असतो. अशा पद्धतीनं तुमच्या कर्जरोखे विक्री संबंधीच्या ज्या कार्यपद्धती आहेत तुमच्या चिटणीसाला कंपनीचे कर्जरोखे विक्री करत असताना या 11 प्रकारच्या कायदेशीर तरतुदीचं पालन त्या ठिकाणी करावं लागत असतं. यानंतर आपल्याला त्यांनी दिलं होतं कर्जरोखे विश्वस्त आणि कर्जरोखे विश्वस्त करार. हा जो भाग आहे हा भाग आपल्या अभ्यासक्रमामधून या ठिकाणी संपल्या म्हणजे वगळण्यात 25% जो सिलेबस आपला डिडक्ट केलेला आहे, मायनस केलेला आहे, तो या ठिकाणी ते वगळण्यात आलेला आहे. त्यामुळं याबरोबरच आपला जो चौथा घटक होता कर्जरोखे विक्री हा घटक या ठिकाणी आपला पूर्ण होत आहे.